तर आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याआधी अशा प्रकारे हातात बही खाता घेऊन या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला पाहता येतात कर्तव्य भवन इथे त्यांच्या संपूर्ण टीम सोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 वाजता त्या लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्प सादर करताना जी संपूर्ण टीम त्यांच्या कार्यालयातील या संपूर्ण प्रोसेसमध्ये सहभागी असते त्या संपूर्ण टीम सोबत अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता आपल्याला पाहता येतात। देशाचं लक्ष आज राजधानी नवी दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसह देशवासियांना नेमकं काय अपेक्षा आहे हे जाणून घेणार आहोत। अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके सर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। देशाचं लक्ष मी म्हटलं तसं अपेक्षा नेमकं काय, कारण खूप वेगवेगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाकडनं बघितल्या जात आहेत। मला वाटतं अपेक्षा ज्या आहेत त्या आपल्याला 2-3 अँगलमधून बघाव्या लागतील। एक पहिली गोष्ट ह्या वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठलेही आता इलेक्शन्स नाही, कुठलेही केंद्रीय इलेक्शन नाही आहे, कुठले स्टेटचे इलेक्शन आहेत, जवळजवळ सगळे इलेक्शन झालेले आहेत आणि त्यामुळे काहीतरी असं चमकदार काहीतरी होईल असं काही अपेक्षा मला वाटत नाही। एका प्रकारे थेट घोषणा असं तुम्ही आता म्हणाले, म्हणजे फ्रीबीज ज्या होत्या की थेटपणे महाराष्ट्राबाबतीत सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा थेट नफा मिळेल अशा ज्या योजना होत्या त्या योजनांवरती कुठेतरी हात आखडता घेतला जाईल असा याचा अर्थ घ्यायचा। नक्कीच असं त्याचे 2 गोष्टी आहेत। एक तर मी तसं पहिलेच म्हटलं की कुठलेही राजकीय निर्णय होणार नाही, त्याचं कारण असं की इलेक्शन्स नाहीये तोंडावरती, कुठले त्यांना अशी घोषणा करायची गरज नाहीये। तर अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा असू शकतात, कशा प्रकारे अर्थसंकल्पात कोणत्या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो या सगळ्या संदर्भात सध्या प्रतिक्रिया समोर येतात। मात्र ही दृश्य कर्तव्य भवनाची काही क्षणापूर्वीची। या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या हातात अर्थसंकल्पासह पाहता येत आहेत। त्यांच्या संपूर्ण टीमसह त्या या ठिकाणी आपल्या संपूर्ण टीमसह अर्थसंकल्प हातात सोबत घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे ही फोटो पोस्ट थोड्याच वेळात आता मंत्रिमंडळासमोर हा अर्थसंकल्प ठेवला जाईल आणि त्यानंतरच 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री संसदेसमोर म्हणजेच देशासमोर हा अर्थसंकल्प मांडतील। तर कर्तव्य भवन इथली ही दृश्य गेले काही महिने संपूर्ण या अर्थसंकल्पाबाबतची प्रक्रिया सुरू असते, विविध बैठका सुरू असतात। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यालयातील अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जी टीम त्यांच्या सोबत असते त्या टीमसह या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फोटो पोस्ट दिलेली आहे। त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठकीत हा अर्थसंकल्प ठेवला जाईल, तिथे त्याला मान्यता दिली जाईल। सध्या कर्तव्य भवन म्हणजेच कार्यालयातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन निघालेल्या आहेत। 11 वाजताचा वेळ आहे अर्थसंकल्प सादर करण्याची, त्याआधी तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल। अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य कर्तव्य भवन इथून आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा रवाना होतोय। तर कित्येक वर्षांनंतर आज पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे। ही दृश्य बही खाता म्हणजेच अर्थसंकल्प हाती घेत या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री, इतर संपूर्ण त्यांच्या कार्यालयातील टीम जी अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते, अर्थात शेती असेल, उद्योग असेल, MSME असेल, यासोबतच रोजगार निर्मिती असेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरची जी आव्हानं आहेत या सगळ्यालाच कशा प्रकारे या अर्थसंकल्पातून टॅकल केलं जातंय याकडे खरं तर लक्ष असेल।